मी डॉक्टर श्री गणेश बर्नेला, किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ञ. किडनी आजारामध्ये इन्फेक्शनचं वाढणारं प्रमाण ह्याबद्दल मी आपल्याला आज बोलणार आहे. तर किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर जी किडनी असते ही आपल्या शरीरात योग्य रीतीने काम करण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट औषधं दिली जातात. त्याला आपण इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन असं म्हणतो. ह्या मेडिकेशनमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती ही काही प्रमाणात कमी झालेली असते. अशा रुग्णांमध्ये विषाणू म्हणजे व्हायरसेस आणि जीवाणू म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचं हे प्रमाण वाढतं. आपण ह्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर फिजिकल फिटनेस हे खूप महत्त्वाचं आहे. चांगला आहार खूप महत्त्वाचा आहे. स्वच्छता, हँड हायजीन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला जर अशा आजारांची लक्षणं आढळून आली, जसं ताप, खोकला, दम लागणे, लघवीमध्ये जंतू संसर्ग होणे किंवा त्रास होणे, तर आपण तज्ज्ञांचं लवकर हे त्यांच्याकडे जायला पाहिजे आणि उपचार घ्यायला पाहिजे. बरेच वेळा असं आढळून येतं की पेशंट छोट्या मोठ्या आजारांना टाळाटाळ करतात आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात तर ते भयावह अशा कंडिशनमध्ये येतात ज्यांना मेजॉरिटी ऑफ टाइम्स निमोनिया झालेला असतो, काही लोकांना दम लागलेला असतो, काही लोकांना आयसीयू मध्ये ट्रीटमेंट करण्याची गरज पडते. आणि बरेच वेळा ह्या पेशंट्सला त्रास होतो आर्थिक आणि त्यांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम, औषधं, इन्फेक्शनमुळे झालेले किडनीवर होणारे दुष्परिणाम हे टाळण्याजोगे आहेत. तर आपण आपली काळजी ही नियमितपणे घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता मास्क वापरणे, याच्यामध्ये काही तज्ज्ञ सांगतात की मास्क वापरला तरी चालतो, नाही वापरला तरी चालतो. पण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपण सर्वसामान्य जे लोक आहेत हे क्राउडेड प्लेसेसमध्ये राहतात आणि जिथे इन्फेक्शनची रिस्क ही खूप जास्त असते. तर फक्त मास्क वापरून आपण बऱ्याच इन्फेक्शन पासून स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. तर मास्क कधी वापरावा? घराबाहेर जाताना, जेव्हा तुम्ही पर्टिक्युलरली गर्दीच्या ठिकाणी जाता किंवा आजारी लोकांजवळ जाता किंवा तुमचा संपर्क येतो, अशा वेळेस तुम्ही मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीच्या काही महिन्यात जेव्हा आपण हायर डोजेस ऑफ इम्युनोसप्रेशनवर असतो तर रिस्क ऑफ इन्फेक्शन ही जास्त वाढलेली असते. त्याच्यामुळे सुरुवातीचे 6 महिने नियमित मास्कचा वापर करणे हे वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा सुचवलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न असतो, किती कालावधीसाठी मास्क वापरावा? प्रोटोकॉलनुसार जे काही आपल्याला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे त्याच्यानुसार आपण जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल तर किमान 6 महिने मास्क आपण नियमितपणे वापरायला हवा. याच्या व्यतिरिक्त मी तर असं सांगतो पेशंट्सला की जेव्हाही तुम्ही समजा हंगामात, जसं सर्दी पडसं आता सध्या चालू आहे अशा हंगामात, किंवा संसर्गाचा जो धोका यावेळेस जास्त असतो, पावसाळा, तर अशा वेळेस आपण निश्चितपणे मास्क वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता कुठल्या प्रकारचा मास्क वापरावा आणि कुठल्या परिस्थितीमध्ये वापरावा हा एक नेक्स्ट पॉइंट आहे. तर आपण जेव्हाही हॉस्पिटलला किंवा व्हिजिट करतो किंवा कुठल्या रुग्णाला भेटायला जातो तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही मास्क नियमित वापरावा. कारण की तिथे जर्म्स किंवा इन्फेक्शन होण्याची भीती वाटते. ओव्हर क्राउडेड प्लेसेस, गर्दीच्या ठिकाणी जाणे हे सुद्धा आपण शक्यतोवर टाळलं पाहिजे आणि अशक्य असल्यास आपण किमान मास्कचा वापर नियमितपणे करायला पाहिजे. जेव्हा कधी कुठल्या रुग्णाला रिजेक्शन होतं तर त्याला अँटी रिजेक्शन थेरपी दिली जाते. तर ह्या लोकांची म्हणजे रोगप्रतिकारशक्ती अजून कमी झालेली असते. त्यांनी परत नेक्स्ट 6 महिन्यासाठी नियमितपणे मास्क वापरणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलं काम करता, जसं घरामध्ये बांधकाम आहे किंवा तोडफोड आहे, तुम्ही जेव्हा बागकाम करता जिथे स्प्रेड ऑफ इन्फेक्शन जास्त असतं, बरेच वेळा मी असं बघतो की ॲस्परजिलस, म्युकॉरमायकोसिस सारखे भयावह, कधी कधी ट्रीटमेंटला न रिस्पॉन्ड करणारे आजार पेशंट घेऊन येतात. पण आपण आपली काळजी घेतली तर अशा आजारांपासून आपण निश्चितपणे आपलं प्रोटेक्शन करू शकतो. सर्जिकल मास्क हा सर्वसाधारणपणे मी सगळ्यांना सल्ला देतो की तुम्ही सर्जिकल मास्क वापरावा. आता सर्जिकल मास्कची कॉस्ट जर बघितली तर ही खूप कमी आहे आणि हा मास्क रोज 1 वापरावा. मास्क वापरताना तो आपल्या व्यवस्थित नाकावर आणि तोंडावर व्यवस्थितपणे असला पाहिजे आणि कुठेही नसायला पाहिजे. म्हणजे काही लोक इथे मास्क ठेवतात, काही डोक्यावर असतो, कुठे खिशात ठेवतात. ही पद्धत आपण चुकीची आहे आणि याच्यामुळे आपल्याला जास्त धोका संभवू शकतो. तर सकाळी एकदा आपण मास्क वापरायला सुरुवात केली तर शक्यतोवर हा मास्क काढू नये.
जेवण्याच्या वेळेस किंवा कधी आपण जर काढला तर व्यवस्थित त्याला चांगल्या क्लीन ठिकाणी ठेवायला पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. असं वाटलं की आपल्याला नाही आपण चुकलोय किंवा आपण एखाद्या घाण जागेवर हा मास्क ठेवलाय, परत तो मास्क परत वापरू नये. आता सर्जिकल मास्क सोबत जर समजा आता सध्या जसं फ्लूची साथ आहे, इन्फेक्शन होत आहेत, आपण बघतोय की आपले शेजारी पाजारी बरेच आजारी आहेत, घरातले मंडळी आजारी आहे, लहान मुलं आजारी आहेत, तर आपण आपल्या संरक्षणासाठी N95 किंवा KN95 सुद्धा मास्क वापरायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, जे पेशंट विचारतात की सर्जिकल मास्क व्यतिरिक्त आपण कापडाचा मास्क वापरला तर चालतो का? कापडाचा मास्क फक्त कोणी आपल्या तोंडासमोर खोकललं किंवा शिंकलं तर याच्यामध्ये जे काही फिजिकल जे कंटेंट असतात तेवढंच आपल्याला प्रोटेक्शन भेटतं. ह्याच्यामुळे आपल्याला विषाणूपासून संरक्षण मिळत नाही. तर जेव्हाही आपण अशा हाय रिस्क सिच्युएशनमध्ये असतो किंवा आपल्या आजूबाजूला जेव्हा इन्फेक्शनची लागण आपल्याला दिसून येते, आपण सर्जिकल मास्कचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. मास्क वापरण्याव्यतिरिक्त नियमित हात धुणे व आजारी लोकांपासून दूर राहणे हे संसर्ग टाळण्यासाठी आणि तुमच्या नवीन किडनीचं संरक्षण करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ह्या माझ्या आजच्या शॉर्ट टॉकमध्ये मी आपल्याला जी माहिती दिली आहे याच्याबद्दल आपले काही फीडबॅक, क्वेरीज किंवा क्वेश्चन असतील तर निश्चितपणे मला तुम्ही टेक्स्ट करून पाठवू शकता. जेवढं होईल मी तुम्हाला नेक्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये आपण जे बोलणार आहे ते आहे की आपल्या आहाराबद्दल आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. किडनी आजारामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण जास्त का आहे आणि याच्यापासून आपण स्वतःला कसं लक्ष द्यायला पाहिजे हे आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.